सभापती महोदय, सन्माननीय खोडके साहेबांनी, आमदार साहेबांनी जो प्रश्न मांडला, थोडी माहिती त्यांनी दिली आहे तीच आहे की 1963 साली हा ब्रिज बांधण्यात आला होता। ह्याचं मुदत संपली म्हणून रेल्वे प्रशासनाने आपल्याला याची लाईफ संपली आहे म्हणून त्यांनी आपल्याला कळवलं। त्याप्रमाणे आपण खाजगी सल्लागाराकडून प्राथमिक हे केलं, त्यांनी पण याला दुजोरा दिला। पहिली हेवी व्हेकल्सची वाहतूक याच्यावरची थांबवण्यात आली। त्याच्यानंतर परत म्हणजे खाजगी सल्लागाराकडनं अंतिम आपण त्याच्यावर हे घेतला आणि त्यांनी सांगितले की पूर्ण वाहतूक या ब्रिजवरची थांबवावी। हा लोखंडी स्टील ब्रिज आहे आणि हा 4 रस्त्यांना हा ब्रिज जे 4 रस्ते जे आहेत ते या ब्रिजला कनेक्ट होतात आणि वाहतुकीच्या दृष्टीने अमरावती शहरातला महत्त्वाचा ब्रिज आहे। यानंतर सभापती महोदय, आपण बांधकाम विभागानं 125 कोटीचा नवीन ब्रिजचा प्रस्ताव हा आपण तयार केलेला आहे। या दरम्यान एक सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महारेलला आणि MRIDCLला सूचना दिल्या होत्या, ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला की तात्पुरतं हा ब्रिज चालू करता येतोय का। तर त्याप्रमाणे महारेलनं आणि MRIDCLनं एक त्याच्यावर स्टडी केला आणि तात्पुरतं या ब्रिजचे करून साधारण त्यांनी जे दिला रिपोर्ट आहे की 16 कोटी रुपये खर्च केले, तर हा ब्रिज पुढचे 4-5 वर्ष आपल्याला वापरता येईल। आणि असं असताना हे सभापती महोदय, हे व्यवहारात्मक होत नाहीये। म्हणजे 16 कोटी रुपये खर्च करायचे आणि परत 4-5 वर्षानंतर हा ब्रिज परत पाडायला घ्यायचा, परत बांधायचा। येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये आपण 125 कोटी जे ब्रिजचे आपले प्रस्ताव त्याची आपण जी काय असेल ती प्रस्ताव पाठवून प्रशासकीय तरतूद वगैरे आपण करायचं नियोजन करतोय। ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला, आमदार साहेबांनी, की 2-1 कोटी रुपये जर खर्च करून जर त्याप्रमाणे लाईट व्हेकल जे आहेत ह्याची वाहतूक जरी चालू करता येईल तर त्याचा अभ्यास परत एकदा करण्यात येईल आणि तसं जर सुरक्षिततेच्या दृष्टीनं शक्य असलं तर विभागाकडनं ते निर्णय केला जाईल। मंत्री महोदय, 2 विषय वेगवेगळे आहे। महारेलचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या मीटिंगमध्ये मांडला, तो विषय वेगळा आहे महारेलचा। त्याच्यापेक्षा इथले महेशकर म्हणून जे स्ट्रक्चरल प्रायव्हेट कन्सल्टंट आहे त्यांनी स्वतः येऊन, आम्ही स्वतः तिथं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला लाईट व्हेकलसाठी 2 कोटी रुपये खर्च केले तर आपले AC वगैरे सर्व आहे, त्यांना माहीत आहे की 2 कोटीमध्ये तो ब्रिज चालू होऊ शकते। नाही तर तुम्हाला हा ब्रिज बांधता बांधता 3-4 वर्ष जाईल, तर 3-4 वर्ष अमरावती शहराची वाहतूक विस्कळीत होणार आहे। त्याच्यामुळे ते 2 कोटीला मान्यता द्या। वाटल्यास आता 2 दिवसात आचारसंहिता लागणार आहे। सर एकच मिनिट, ACSच्या स्तरावर महारेल सोबतचा जो प्रस्ताव आहे तो तुम्ही पुढे चालवा, परंतु हे 2 कोटी रुपये जर होऊ शकत असेल तर तो आजच त्याला मान्यता द्यावी ही माझी विनंती आहे। सभापती व्यावहारिक मागणी केली आहे ते तपासून बघा। सभापती महोदय, तपासून बघितली जाईल आणि त्याच्यावर तातडीनं कार्यवाही केली। ओके।